आता आम्ही नंतर भेटू. तुम्ही अनएक्सपेक्टेड होतं एवढी थंडी असेल, कारण का मी ब्लॉग बघितलेले आधी सगळ्याचे की थंडी किती असेल. मुंबई गोवावर आम्ही असं लक्झरीमध्ये जायचो आणि आज हा टाईम आहे की आज बाईकवर आपण चाललो कोकणात. ड्युटी ज्यांनी दिलेले भांडी घासायचे हे बघा, हा चेहरा बघून ठेवा जो कोकण ब्लॉग मध्ये. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आता नवीन ब्लॉगमध्ये. नाशिक राईडच्या वेळेस तुम्हाला बोललेलो की डिसेंबरमध्ये माझी कोकण राईड होणार आहे. तर आज आम्ही त्या कोकण राईडचं शॉपिंग करायचं आलो डीमार्टमध्ये. तर बघूया, थोडंफार सामान घ्यायचं आहे कारण का मोठी राईड आहे, बरेच दिवस आम्ही राहणार आहोत. तर थोडं सामान घेऊया. तर आपण जाऊया डीमार्टला आता. We were traveling mountains just to find the loudest seas. We set down by the fire, knowing we couldn't hide, but we didn't know that yet. So if you want something to hold on to, gotta find it first. But here I am, suddenly laying under palm trees, waiting for. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आपली डीमार्टची शॉपिंग झालेली आणि आज आपली राईडची वेळ आलेली आहे. तुम्ही बघू शकता आपली कार रेडी होते, दादाची कार ते लोड झालेली आहे. अथर्व हा उद्या विचार आपल्या ट्रेनने येणार आहे. तन्मय, मी आणि ऋषी आम्ही लोक बाईकने होतोय पुढे. आता आपली अर्धी पब्लिक येते, बरीचशी पब्लिक यायची बाकी आहे. आता आपण भेटूया आपल्या एका स्टॉपवरती, जे आपण स्टॉप घेऊ पहिला, कारण का आम्हाला निघायला खूप उशीर झाला. तर संध्याकाळी 5 वाजले, 3 वाजता आम्ही निघणार होतो, पण आम्हाला 5 वाजले निघेपर्यंत, बाईक लोड करेपर्यंत, कार लोड करेपर्यंत. तर आपण भेटूया लवकरच, कारण का मुंबईचा ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे, संध्याकाळचा ट्रॅफिक भरपूर भेटेल आम्हाला. त्यामुळे मला ब्लॉग जो आहे किंवा गोप्रो जी शूट करीन ते मला इथून नाही शूट करता येईल. जर थोडं मुंबईच्या बाहेर जाऊ तर आपण गोप्रो चालू करूया. चला निघूयात आपण. गणपती बाप्पा मोरया, ते स्वामी समर्थ महाराज की गावभागच्या राजाचा विजय असतो. आपली अर्धी मंडळी थांबली इथे आणि या गाडीचं काम चालू आहे. लाईट सगळ्या लागल्या इथं आपल्या. हे बघा, गाडीमध्ये रियांश आहे. आता ही खूप मोठी राईड आहे माझी. ही ॲक्च्युली फर्स्ट राईड आहे माझी ही एवढी मोठी, 500 किलोमीटरची. ह्याच्या आधी मी कधीच एवढी मोठी राईड मारली नव्हती. म्हणजे नॉर्मली 200-250 ही राईड माझी होतच होती, पण एवढी मोठी राईड माझी फर्स्ट टाईम आहे. तर बघा, तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, तुम्हाला मजा आली. ब्लॉगमध्ये भरपूर काय काय बघायला मिळेल. मुंबई गोवाचं काम किती चालू आहे, मुंबई गोवाचं काम कितपर्यंत आलं आहे ते सुद्धा तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. कारण आता बरेचशी मंडळी माझे मित्र जाऊन आले, तर ते म्हणत होते की काम बऱ्यापैकी झालेलं आहे मुंबई गोवाचं. तो आपण बघूया, आपण प्रत्यक्षात जाऊन बघू कितपर्यंत काम झालं आहे, कितपत काम झालं आहे, त्या सगळ्या गोष्टी. तर आता भेटूया आपण, कारण का आता मुंबईमध्ये थोडं ट्रॅफिक भेटेल. आपल्या गोप्रोची बॅटरीसुद्धा लो आहे, तर थोडं मुंबईच्या बाहेर पडलं की आपण मग पुन्हा कंटिन्यू राहू. धन्यवाद. आपण एक्सप्रेसचा रोड घेतला आहे, पवईचा रोड आपण ना घेतला, कारण त्या पवईला भरपूर ट्रॅफिक असतं. तर हा आपल्याला बरं पडेल एक्सप्रेसवर. आपण डायरेक्ट बाहेरून विक्टोरीला, चेंबूरवर तसं JNPT आपण ओल्ड मुंबई गोवा हायवे मारू. हा रोड जरा बरा पडतो खरंच. हा खूप रोड बरा आहे, ट्रॅफिक नसते या रोडला कधीच, म्हणजे मोठं तरी नसतंच. जेवढी ट्रॅफिक पवईला असते तेवढं या एक्सप्रेसवरती नसतं ट्रॅफिक. रोडही चांगला आहे, खड्डे नाही आहेत, काही नाही आहे. त्यामुळे हा रोड बरा पडतो. आपण मुंबईच्या बाहेर पडताना हा रोड येतानाही जाताना एकदम सोयीस्कर रोड हा. बघा
उशीर होतोय आपल्याला ट्रॅफिकमुळे कंटाळा आला त्याच्यापासून झोप आहे चालू होते प्रमाण किती किती आहे त्याच्या प्रमाण किती आहे किती बोली लागते अर्धी मंदिर आपल्याला चुकूनही गेले ते आपले कारवाले होते ते लोक अटायचे तिथे गेले ते लोक अटायचे तेव्हा आपल्याला भेटतील वेलकम हॉटेलला पनवेलला आमच्या आधी जे लोक पोचले ती लोक भेटतील आम्ही पोचलो तर आम्ही भेटलो घाईघाईमध्ये मला GPS लावायचं होतं मला ते नाही लावता आलं घाईमध्ये त्याचं विसरून गेलो होतं खूप घाई झाली मध्ये यावेळेला त्या राईडच्या वेळेला त्यामुळे मग पनवेलच्या गाडीचा मी माऊंट काढला GPS तो इथे लावला चार्जिंग वायर करून ठेवलेली यूज झाला आता 4 डोस 260 केलेली फायनली मंडळी मुंबई गोवा हायवेला आता आलेलो आहोत आता आपल्याला फक्त वेलकम हॉटेल शोधायचं आहे तो वेलकम हॉटेल चांगला ब्रिजच्या जो सॉरी जहाज घाटाच्या नंतर आहे तो तिथे गोवा इंदापूर अलिबाग आपल्याला वेलकम हॉटेल शोधायचं आहे कारण आमचा पहिला हॉटेल वेलकम हॉटेल आता बसून बघतो ना तर लहानपणीच्या आठवणी तर आजच्यासोबत आज मुंबई गोवावर आम्ही असं लक्झरीमध्ये जायचो आणि आज हा टाईम आहे की आज बाईकवर आपण चाललो कोकणात आपल्या घरी कारण कोकणामध्ये या रोडला मी बऱ्याच टाईममध्ये खूप टायमानंतर आलो आहे मी लास्ट 2024ला मी आलेलो पण ते काय शॉर्टच राहील होती ती अलिबागला गेलो आम्ही आणि त्याच्या आधी 2021 मी रायगडला गेलेलो ते मस्त आम्ही रात्री निघालेलो पण त्याच्यानंतर 24 आणि नंतर आत्ता म्हणजे 24ची आणि 24मध्ये 2 राईड आल्या माझ्या कोकणाच्या तेव्हा अलिबाग आणि एप्रिलमध्ये मी गेलेलो गुहागर आणि दापोली तेव्हा मी फिरायला गेलेलो तेव्हा बरेचसे मी खूप राईड आलं तेव्हा माझं यूट्यूब चॅनल नव्हतं खूप मी उशिरा यूट्यूब चॅनल चालू केलं माझा निम्मा महाराष्ट्र फिरून झाला त्याच्यानंतर मी माझं यूट्यूब चॅनल चालू केलं ठीक आहे पण ते देर आहे दुरुस्त आहे म्हणतात तसंच माझ्या बाबतीत काहीच झालं यूट्यूब चॅनल चालू करणं हे माझ्या आयुष्यावर एक टर्निंग पॉईंट होता बऱ्याचशा गोष्टी झाल्या त्याच्यावर मला यूट्यूब चॅनल चालू करावं लागलं एक स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आणि बाप्पा आहेच लालबागचा राजा आपल्यासोबत आहेतच आपण आपली मदत करत राहायची बाकी येणारा तो आहेच लोक काही बोलतील लोक नावं ठेवतील अशा व्हिडिओ आहेत तशा व्हिडिओ आहेत आपण आपलं काम करत राहायचं आपल्याला जे पटेल आपण जे बोलायचं आपल्याला जे आवडतं आपण जे शूट करायचं हे लोकांपर्यंत पोहोचवायचं हे आपलं काम आहे उद्या काय बोलते त्याच्याकडे माझं काही लक्ष नसतं ते म्हणतात ना इसको लोग कहेंगे लोगों का काम है कहना थोडं काही बात आहे तसंच काहीचं आहे आपलं पोचलो मांडगावला आनंद भवनमध्ये जेवायला बराच उशीर झाला थंडीमुळे आम्ही थोडा गाड्या स्लो चालवत होतो रात्री होती डायव्हर्जन भरपूर आहेत तर माझ्या तोंडावर तुम्हाला दिसत असेल किती झोप आहे किती थंडी येते बाहेर आपली मंडळी त्या बाजूला सगळे जेवणाची ऑर्डर चालू आहे आपल्या इथे रियाज हाय कर आता आपण जेवूया आणि थोड्यात आपल्या पुढच्या प्रवासाला जाऊया थोडंच किलोमीटर उरलंय तिथे आम्हाला स्टे करायचंय आजची रात्र डायरेक्ट आपण उद्या सकाळी फॉग मध्ये भेटूया कोकणाच्या रस्त्यामध्ये चला
ओके आता ही सिरीज जाणार आहे आपली. आम्ही चाललो कोकणात फिरायला. दरवर्षी आमची ट्रिपने असते. आम्ही चाललो सावंतवाडीला. कोण कोण आहे काय काय आहे ते बघून घ्या. सगळे झोपलेत. गाडीत दिली. आपण कुठे पोहोचलो? आता संगमेश्वरला ट्रेन स्टेशन आणि इकडे थांबलोय. सगळे इकडे गेले. आता आम्ही नंतर भेटू. तुम्ही मॉर्निंगला बाय. तर आपण आता पोचलो संगमेश्वर रोडला. सकाळी 5:30ला आम्ही आनंद भवन जे आम्ही तिथे थांबलेलो जेवायला तिथे आम्ही स्टे केला. तिथून आता आम्ही संगमेश्वर रोडला पोचलो. बरीच थंडी आहे. बरीचपेक्षा जास्त थंडी आहे. मला बोलायलाही जमत नाही आहे. तुम्ही बघू शकता संगमेश्वर रोड स्टेशनची हालत पूर्ण फॉगमध्ये आहे. आणि आत्ताशे वाजले 7:30 तरीसुद्धा एवढा फॉग आहे. थंडी आहे. आता आम्हाला पुढचा मोठा पल्ला गाठायचा म्हणून आम्ही लवकर निघालो 5:30लाच. आता थोडा नाश्ता वगैरे करू पुढे संगमेश्वरलाच. मग कारण का पुढचा मोठा पल्ला आम्हाला कव्हरअप करायचा आहे. तर आता बाईकवरती आपण एक्सपिरियन्स घेऊया फॉगचा. कारण का मला बोलायला जमत नाही आहे कारण का एवढी थंडी आहे आणि मी साधू टी-शर्ट घातली आहे. तर आता आपण भेटूया लवकरच. बाईकवरती भेटूया आता आपण. आपल्या पाठीबघा गाड्या सगळ्या रेडी होत आहेत. 4 व्हीलर पण आपली रेडी होते. जिथे आपण आता एरॉक्सवरती आला आहे. सध्या एरॉक्स येतोय. ओके चला काढूया गाडी. आपला गाड्या चला मंडळी भेटू आता बाईकवरती गोप्रोमध्ये. तुम्ही एक्सपिरियन्स घ्या फॉगचा. चला मंडळी सुरुवात करूया. आपल्या राईडला पुढे नाश्त्यासाठी आपल्याला जायचं आहे. तुम्ही बघू शकता फॉग थंडी किती होते. गप्पा करूया. संगमेश्वर रेल्वे स्टेशन खूप मस्त केलं स्टेशन. आता कोकणातली बरीचशी स्टेशन खूप सुधारलेली आहेत आणि खूप हायटेक केलेली आहेत. मला बरं वाटतं बघायला. तर फॉगमधला रस्ता लाईट चालू ठेवूया थोडी. बघा थंडीची सगळ्यांची हालत खराब झालेली आहे. ते मुंबई गोवा आपला थंडीमुळे अनएक्सपेक्टेड होतं एवढी थंडी असेल. कारण का मी ब्लॉग बघितलेले आधी सगळ्याचे की थंडी किती असेल पण एवढी थंडी असेल हे वाटलं नव्हतं. कारण का त्याच्याही ब्लॉगमध्ये बघितलं पण थंडी होती बऱ्यापैकी होती. पण ही खूपच थंडी आहे. म्हणजे क्षमतेच्या बाहेर आहे थंडी सध्या कोकणामध्ये. गाडी पूर्ण भिजलेली आहे पूर्ण. अजूनही गाडी जी रात्री भिजली ती अजूनही पूर्ण भिजलीच आहे गाडी. समोरची गाडी दिसत नाही आहे की एवढी थंडी आहे एवढी धुकं. मला बोलायलाही खूप त्रास होतो आहे कारण का हवा जाते. हेल्मेट काचही बंद आहे हेल्मेटची. हेल्मेटची काच बंद केले तर वांदे होतात आहे. झाडं दिसत नाही आहेत. याच्या मागची झाडं दिसत नाही अजिबात. हीच मजा असते थंडीमध्ये राईड करायची. ठीक आहे थोडं ॲडव्हेंचरस आहे. थोडं आपल्यालाही त्रास होतो आहे. ती गाडी चालली आहे. थोडं आपल्यालाही
त्रास होतो, पण एक ही मजा असते थंडीमध्ये आणि त्यात फॉगमध्ये चालवायची आणि त्यात कोकण प्लस फॉग मोठं अजूनच मजा आहे. आपली बाईक मागे आहे, तुला मागे आहे, आपल्याला तन्मय मागे आहे, सॉरी तुझा पुढे आहे. तरी मला बऱ्यापैकी गाडीने एव्हरेज दिला 34चा, खूप चांगला एव्हरेज दिला मला. टाकी फुल केली मी आतापर्यंत. गाडी 320 किलोमीटर गाडी चालली आहे, म्हणजे बऱ्यापैकी मला यावेळेला गाडीने एव्हरेज चांगलाच दिलं. हो काच बंद करून चालवायचा प्रयत्न करतोय, कारण का माईक लावलं आहे तर त्याच्यामुळे त्याचा की हवा आणि मी जे बोलतोय ते तोपर्यंत ऐकायला नाही येत नाही, कारण का हवा माईक जास्त हवा कॅप्चर करतोय. त्याच्यामुळे मी काच जर बंद केलं तर बरोबर माईकमध्ये आवाज येईल, पण जर मी काच बंद करतोय तर पूर्ण काचेवरती पाणी जमा होते फॉगमुळे, थंडीमुळे. रास्त्यामध्ये डायव्हर्शन आहेत बरेचसे. मुंबई गोवा हायवेला मी कालपासून बघतो असे बरेचसे डायव्हर्शन आहेत. तरी बऱ्यापैकी मुंबई गोवाचं काम झालेलं आहे, म्हणजे म्हणता येईल तर 80% काम झालेलं आहे आणि बरंचसं काम आता हे एप्रिलपर्यंत पूर्ण होईल असं वाटतंय. की एप्रिल म्हणजे आपल्या गणपतीपर्यंत तरी काम पूर्ण होईल आणि खूप सुंदर रस्ते गेले जातात मुंबई गोवाचे, पहिल्यापेक्षा तर बेटर गेले आहेत. तरी कालपासून मध्ये थोडे खराब आहेत, जसे चिपळूण आहे, चिपळूणमध्ये थोडे रस्ते खराब आहेत आणि नागोठणे या साईडला थोडे रस्ते खराब आहेत, पण नंतरचा रस्ता खूप चांगला आहे. खूप रस्ते चांगले केले आहेत, आता बऱ्यापैकी सुधारले आहेत कोकणाचे रस्ते आपले. बस होपफुली लवकर हा हायवे होऊ दे. जे मध्ये पॅचेस खराब आहेत ते थोडे होते. आता हा एक संगमेश्वरचाही पॅच हा थोडा खराब आहे, संगमेश्वरच्या आधीचाही पॅच थोडा खराब आहे. शक्य सुंदर कोकण हे एक्सप्लोअर करायला थंडीत आणि पावसाळा हे दोनच तुम्हाला सगळ्यात बेस्ट वेदर आहेत, जे तुम्ही कोकण तुम्ही चांगलं एक्सप्लोअर करू शकता. एक्सप्लोअर करू शकता. थंडीमुळे बोलायला जमत नाही आहे. हे बघा बऱ्यापैकी काम चालू आहे आता. हा संगमेश्वर रोडचं ब्रिजचं काम चालू आहे संगमेश्वरच्या. बरेचसे रायडर्स जे परत मुंबईला चालले आहेत तेही दिसतात आपल्याला. सगळ्यांच्या सुट्ट्या पडल्या आहेत, सगळे बाईक कार घेऊन बाहेर पडले आहेत कोकणात. मोस्ट पहिल्यांदा असं झालं की एवढी कोकणात गर्दी आहे. कालपासून मी बघतो आहे की आम्हाला थोडं हॉटेल चेंज करायचं होतं, पण सगळी हॉटेलं फुल आहेत, सगळे जे लॉज सगळे फुल आहेत. म्हणजे पब्लिक खूप कोकणामध्ये उतरली आहे आता सध्या तरी थंडीची मजा घ्यायला. ते म्हणतात ना, कोकणात यायला आणि कोकणात जन्माला खूप मोठं भाग्य असावं लागतं. आणि आम्ही स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की आम्ही कोकणात जन्मलो, कोकणात आम्ही वाढलो कोकणामध्ये. आणि माझी सगळ्यात फर्स्ट राईड आहे ही की कोकणातली एवढी मोठी राईड आहे माझी. नाहीतर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मी खूप छोट्या राईड मारलं कोकणातलं, अलिबाग आणि रत्नागिरीपर्यंत. पण ही माझी मोठी राईड आहे की जी मी मालवणपर्यंत जाईन. मालवण, सावंतवाडी, माझं गाव कुडा, वालावल हेही मला एक्सप्लोर करायचं आहे. तर उद्या मी करीन 30 माझा प्लॅन चालू आहे की 30 तारखेला कुडा आणि वालावल एक्सप्लोर करायचं. तर
कारण का घरी जायचं आहे मला माझ्या गाडी घेऊन. आणि लक्ष्मीनारायण मंदिर जे तुम्ही माझ्या कोकणच्या ब्लॉगमध्ये आधीही बघितलं असाल. मध्ये मध्ये पॅच खराब आहेत बरेचसे. तर आता आपण नाश्त्याला थांबलो लांजाला. तर पुढे अजून बराच किलोमीटर बाकी आहे सावंतवाडी यायला, मालवण आणि सावंतवाडी यायला. आपली 4 व्हीलर उभी आहे, आपला बाईक तिकडे उभे आहेत. एक बाईक इथे आहे, पाठी माझी गाडी, तन्मयची गाडी. आणि साई दरबार या हॉटेलला नाश्ता चालू आहे आपला. सगळं सामान पसरलं आपल्या इथे. गोप्रो आतमध्ये चार्जिंगला है. और इधर हमारी पावरी चल रही है, नाश्ता चल रहा है. पावरी. चला पटापट नाश्ता करूया आणि आपण निघूया. आणि जर तुम्ही कोणी मुंबई गोवाला यायचा प्लॅन करत असाल, बाईक राईड स्पेशली बाईक राईड किंवा कार असो, आणि तुम्हाला तोही रात्रीचा प्रवास करत असाल तर लक्षात ठेवा, जर संध्याकाळी तुम्ही जर ट्रॅव्हल करत असाल मुंबई गोवाला तर आपले स्पीडवर लिमिट ठेवा. कारण का रस्त्याचं काम करत म्हणजे डायव्हर्जन भरपूर आहेत. तालुक्यामध्ये डायव्हर्जन दिसत नाही आणि अचानक राईटचा किंवा लेफ्टचा डायव्हर्जन येतो. आणि जर तो नाही दिसता आपल्याला, तर आपल्या स्पीडवरती कंट्रोल नसेल, स्पीड आपली ओव्हर असेल तर तो डायव्हर्जन आपल्याला नाही दिसत, डायरेक्टली अपघात होऊ शकतो. त्यामुळे याची जर दक्षता घ्या किंवा काळजी घ्या या गोष्टीची. मुंबई गोवाला येताना तुम्ही स्पीडवरती आपल्याजवळ नियंत्रण ठेवा. थोडा पुढे नंतर तुम्ही रत्नागिरीच्या नंतर तुम्ही रोड आपला चांगला आहे, पण रत्नागिरीच्या आधीपर्यंत रत्नागिरी चिपळूण म्हणजे चिपळूणपर्यंत संकेश्वरपर्यंत जो रोड खराबच आहे. त्यामुळे तिथपर्यंत तुम्ही स्वतःच्या स्पीडवरती लिमिट ठेवा. एकाच येत असाल तर थोडं रेसिंग किंवा रायडिंग कमी करा. त्याच्यामुळे तो डायव्हर्जन जर नाही दिसलं तर ॲक्टिव्हेटर जोडू शकतं. म्हणून जरा तुम्ही जर कोणी येत असाल तर या पॉईंटवरती तुम्ही लक्ष द्या की डायव्हर्जन आहेत, डायव्हर्जन भरपूर आहेत. कारण आम्ही रात्री खूप बरा डायव्हर्जन भेटलं मला. म्हणून सांगतो की डायव्हर्जनवरती लक्ष द्या. बाकी रोड आपला चांगला आहे, फक्त आपल्या स्पीडवरती थोडं कंट्रोल असेल तर रस्त्याचा आपल्याला अजून आनंद घेता येईल प्रवासाकरिता. म्हणून आपल्या स्पीडवरती कंट्रोल करा आणि शक्यतो सेफ्टी गिअर सगळे घाला. कारण का रस्त्याचं काम होत असल्यामुळे जी दगडं आहेत, पुढच्या गाडीवर दगडं पाठी आपल्याला फेकली जातात आपल्या अंगावरती. जर पायात शूज किंवा नी पॅड नसतील तर ते आपल्या ढोपराला किंवा पायाला लागू शकतात. त्यांनी बाईकचा अपघात होऊ शकतो. त्याच्यामुळे जर तुम्ही येत असाल तर प्रॉपर रायडिंग गिअर्स घालूनच या मुंबई गोवाला. त्याच्यामुळे थोडी आपली सेफ्टीची थोडी काळजी घ्या सर्वांनी आणि राईड करा. तर मंडळी आता मग पोचलो घरी दादाच्या. हे बघू शकता तुम्ही, हे तुम्ही कोकण ब्लॉगमध्ये हे सुद्धा बघितलं असेल.
तर बाईक आपल्या लागली आहे सगळ्यांच्या इथे. आता आपण जरा फ्रेश होऊया, पटापटा आंघोळ करून घेऊया आणि जेवून घेऊया, कारण का मरणाची भूक लागली आहे. सकाळी जे 10 वाजता खाल्लं त्याच्यानंतर आपण काय अजून पोटात काय गेलंच नाही आहे. तर आता पटापट जरा फ्रेश होऊन जेवून घेऊया. आता पण दरवर्षीप्रमाणे जे आपण कामं वाटपाची सेवा सगळ्यांना देतो, त्याचं आता आपण इलेक्शन चालू आहे आपल्या इथे. जितूदा लेदाच्या मागे नंबर पाडेल, ज्याचा नंबर येईल तो ती कामं करेल. गेल्या वर्षी तुम्ही ट्रेनमध्ये बघितला कोकण ब्लॉगमध्ये, ह्याला भांडी घासायचं आलेला बिचारायला. यावेळेला लीनावणीमुळे ही नवीन निवडणूक आम्हाला घ्यावी लागते, कारण का आमचं कॉन्ट्रॅक्ट असतं वर्षभराचं, जुलै टू जुलैचं. पण वहिनीमुळे आम्हाला आग्रहापोटी आम्हाला नवीन इलेक्शन घ्यावं लागतंय. हे 4-5 दिवसासाठीचं. चला चालू करा. काय कसं करायचं? नंबर असा आहे की 1, 2, 3, 4, 5, 6 आपल्याकडे टोटल 6 जण आहेत काम करायला. एक नंबर कोणाचा आहे? ठीक आहे. 1 नंबर लीना, 2 नंबर अभि, 3 नंबर ऋषी, 4 नंबर अथर्व, 5 नंबर अंकिता, 6 नंबर आपला तन्मय. आणि हे सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग मागे झालं पाहिजे, म्हणजे फेअर मतदान. हा फेअर मतदान. आता बोल कोण? नंबर 4 अथर्व. दुसरं काम टॅरेस. 2 नंबर अभि. आपल्याला परत तेच काम आलेलं आहे, टॅरेस साफ करायचं. थँक्यू दादा, थँक्यू. याला ना माहिती की तो नंबर काय देतो. तिसरं काम भांडी घासणे. भाऊला भांडी घासण्याचं काम आलेलं आहे. आता हा जुलैमध्ये भांडी घासणार. शेवटी वैलीली बदला घ्यायसाठी तर शेफचा असिस्टंट वहिनी. आणि आता काय हे राहिलं, घर साफ करायचं, झाडू पोछा. आता राहिला शेवटचा नंबर, तो आहे असिस्टंट. अण्णा. नाही अण्णा असिस्टंट मला शेफला. अशा तऱ्हेने अण्णा यांचं प्रमोशन झालेलं आहे, जे डिमोशन वरती होते. खूप आनंद वाटते, वहिनीमुळे तुम्ही वाचला आहात. माहिती ना ती एक वाटी घासायला यावी किती तर आता आपले झालेले सगळे कामं वाटप. मला आलेलं आहे टॅरेस साफ करायचं, जे मला पाहिजे होतं. तुम्ही साईड करू शकता. तुम्ही तुमच्या आणि तन्मय गेलेला भांडी घासायला, हा गेलाय शेफ असिस्टंट. तू कोणासोबत गेला? हे दोघा भांडी घासणार. हा डे साठी आणि हा नाईट साठी. तिन्ही स्वाप. चला आता आपण जेवणाची तयारी करूया. आता आपण थोडा वेळ दाखवूया आपल्याकडे आज मेनू काय येतो, मग जेवूया आणि मग उद्या भेटूया. उद्या मी बऱ्याच ठिकाणी फिरणार आहोत, मग ते आपण तुम्हाला उद्या दाखवूया. जेवणाची तयारी चालू आहे. आजचा मेनू काय किडा घेऊन जा. शेफ? आजचा मेनू काय आपला? काळं चिकन. आणि काळं चिकन आहे, चिकन पोट्टा. काळा मसाल्याची तयारी चालू आहे आपली. वहिनी मदत करतायत असिस्टंट, कारण वहिनी अडून बसलेल्या इलेक्शन साठी. आपला काळा मसाल्याचं चालू आहे. हे काय काळा चिकन आणि काय चिकन भर्रा आणि काळं चिकन आहे आणि कलेजी आहे, कलेजी फ्राय. हो बाई, चला आपण जेवायला भेटू. काळा चिकन ड्युटी ज्याने दिलेले भांडी घासायचे, हे बघा हा चेहरा बघून ठेवा, जो कोकण ब्लॉग मध्ये चॉपिंग करत होता आणि हा मॉपिंग करत होता. आज हे लोक काय भांडी घासले, धुतले एकदम. वा वा वा, हे अशी भांडी धुतलेली आहे लोकांनी. ते घासले आपला पुढे कॅमेरा दिसतो याच्यामध्ये, कॅमेरा दिसतो ह्याच्यात. म्हणजे हे लोक आपापल्या ड्युटीवरती एकदम खरे उतरले आहेत. गुड बॉय तन्मय कारेकर, गुड बॉय अथर्व धोत्रे. चिकन आणि डाळ रेडी आहे. सगळ्यात आपण ते जेवायला बसलो आहोत. रेयांश इथे स्पीकर. रेयांश दाखव. ओके, आपण जेवण घेऊया आणि झोपूया. उद्या आपल्याला भरपूर ठिकाणी फिरायचं आहे. तर आजचा व्लॉग आपण इथेच एंड करतो आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.